हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रात्रीचे 2 पार्सल आलेत. एक तर हे बुक मागवलं होतं मी आणि दुसरं म्हणजे आमचे एमिरेट्स कार्ड आले फायनली. येस. आणि इथे दुपारच्या जेवणाची तयारी चालली होती माझी. दुपारच्या जेवणात मी इथे ना वांगं बटाट्याची भाजी करणार होती. नेहमीसारखीच आहे, पण याच्यामध्ये मी थोड्याशा 1-2 गोष्टी ॲड केल्यात. त्यामुळे अजून सुंदर होते ही भाजी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते याची रेसिपी. मी इथे ना थोडं आलं लसूण ठेचून घेतलं आणि एक बारीक चिरलेला कांदा. मोठा कांदा घ्यायचा मस्त. आणि हे आपलं सुकट. सुकटही नेहमीप्रमाणे भाजून पाण्यामध्ये धुवून स्वच्छ घ्यायचं आणि पिळून मग कांदा टाकला की त्यावर लगेचच परतवून घ्यायचं. म्हणजे त्यातला काही वईसपणा असेल तो निघून जातो. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि घरचेच मसाले म्हणजे घरचा लाल मसाला, हळद, मीठ वगैरे असं. आता आमच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळे खडे मसाले वगैरे असतात. बरेच जणांकडे नसतात, तर तुम्ही नसेल तर मग एक्स्ट्रा ते धना पावडर, जिरा पावडर ह्या त्या पावडरी ॲड करा. त्यानंतर अशी मस्त एक वाफ देऊन मसाला असा छान नरम होऊपर्यंत परतवून घ्यायचा. आणि यातनं मी वांगं, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा ॲड करते. हाच स्पेशल टच आहे. सुकट आणि शेवग्याच्या शेंगा एक्स्ट्रा टाकते मी याच्यात. खूप सुंदर लागतात. म्हणजे नेहमीच डाळीमध्ये शेंगा खाऊन कंटाळा येतो. याच्यामध्ये ट्राय करा. खूप सुंदर लागते चव. आणि अशी मस्त रसरशीत भाजी झाली होती. सगळ्या भाज्याही छान शिजल्या होत्या. शेंगाही मस्त शिजल्या होत्या. आणि ही भाजी मी खाणार आहे भाकरीसोबत. टम्म फुगलेल्या इथे अशा गरम गरम भाकरी झाल्या होत्या आमच्या. मस्त नरम भाकरी झाल्यात. भाजीसोबत खूप सुंदर लागतात. असं मी जेवलो आणि संध्याकाळी आम्ही गेलो स्विमिंग क्लासला. आता इथे माझ्या लहानीला पण बऱ्यापैकी स्विमिंग जमायला लागलेली आहे. सेकंड स्विमर येते आमच्या घरात. म्हणजे पहिली तर आमची दीदी आहे. दीदीला तर आता बटरफ्लाय स्टाईल वगैरे छान जमायला लागली आहे. तिची व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. आणि इथे हिचं कौतुक असं की 4 वर्षाच्या मानाने हिने खूप छान ग्रो केलं आहे. म्हणजे तिच्या ट्रेनरलाही असं होतं की ओके, शी इज जस्ट 4. ओके. मस्त करते आहे ती आता. आणि इथे असं ना मुलांना पाण्यात उचलून फेकतात. म्हणजे सगळ्यांनाच करतात. म्हणजे त्यांच्या ब्रीदिंग टेक्निक्स वाढतात वगैरे. पाण्याची भीती जाते. असं आहे. कधी-कधी मुलांना स्ट्रॉंग करण्यासाठी पॅरेंट्सला थोडं कठोर व्हावं लागतं. ऑप्शन नसतो. त्यानंतर आम्ही घरी आलो. मस्त चिकनचा रस्सा, भात वगैरे जेवलो. तुम्हालाही माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब